कोल्हापूरचं जे वैशिष्ट्य कोल्हापुरी तांबडा पांढरा मटण आहे ते जगाच्या मॅपवर कसं पोचवायचं. कोल्हापुरी कांदा लसूण चटणी फक्त कोल्हापुरात बनते म्हणून त्याला कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणतात. तांबडा पांढरा हा कोल्हापूरचा आहे, मटण कोल्हापुरी. नमस्कार, मी इंद्रजित गडकरी. तरुण भारतच्या आजच्या आपल्या राऊंड टेबलमध्ये नेमकी पांढरा तांबडा रश्श्याची सुरुवात कशी झाली. जो पांढरा तांबडा जगभर प्रसिद्ध आहे, पण आपल्याला नेमका पांढरा तांबडा कधीपासून चालू झाला आहे, त्याचा इतिहास काय आहे, त्याच्या पाठीमागची इतक्या वर्षाची परंपरा काय आहे, तर आपण हे जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत आर्यमान इंगळे सर. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेमकी पांढरा तांबड्याची म्हणजे सुरुवात कशी झाली, काय झालं बघूया. मी आर्यमान इंगळे, पद्मा गेस्ट हाऊस आणि हॉटेल पद्मा. पद्मा गेस्ट हाऊसची सुरुवात 15 ऑगस्ट 1947पासून, म्हणजे ह्या वर्षी आम्ही 78 इयर्स पूर्ण करू. 4 पिढ्या आमचा हाच एक प्रयत्न राहिलेला आहे की कोल्हापूरचं जे वैशिष्ट्य कोल्हापुरी तांबडा पांढरा मटण आहे ते जगाच्या मॅपवर कसं पोचवायचं. आणि तर तांबडा पांढऱ्याची भारतामध्ये दर जेवणाची एक स्टोरी असते. आणि तांबड्या पांढऱ्याची स्टोरी अशी आहे की तांबडा पांढरा बनवला गेलेला मराठ्यांसाठी जे सारखे युद्धवर असायचे, तर कमी रिसोर्सेसमध्ये कमी मटणामध्ये जास्त लोकांना कसं खायला मिळेल, तर मटण वेगळं करायला जायचं, सूप वेगळा केला जायचा, त्याचा तांबडा आणि पांढरा केला जायचा, म्हणजे कमी मटणात जास्त लोकांना, म्हणजे एक 2-3 फोड दर माणसाला दिले आणि रसा 2-3 वाटे दिले की तेवढं जेवण पुरायचं. तर ह्या अशी झालेली तांबड्या पांढऱ्याची सुरुवात आज आपण सगळीकडं घेऊन जायचा प्रयत्न करतो आहे. भले ते मुंबईमध्ये ITC मराठा असेल जिथं आपण पॉपअप केलेलं आहे, किंवा JW मॅरियटमध्ये पुण्यामध्ये आपण पॉपअप केलं, जिथं जगातले वेगळे देशातनं लोक येऊन त्यांनी तांबडा आणि पांढरा, ऑथेंटिक तांबडा पांढरा ची चव एन्जॉय केली. बरेच सारे रेस्टॉरंट्स असतील पुण्यामध्ये जिथं आपण एक 15 दिवसासाठी पॉपअप करतो, हे करतो. पण भले आम्ही कुठेही जाऊ, कोल्हापूरचं पाणी आम्ही आमच्याबरोबर घेऊनच जातो, तरच मग त्या रश्श्याला चव येते. आपल्यासोबत आहे सचिन शानभाग सर. मध्यंतरीच कोल्हापुरी चप्पलचा मुद्दा खूप गाजला, कारण आपल्या कोल्हापुरी चप्पल असेल किंवा गूळ असेल यांना पेटंट किंवा GI टॅग नसल्यामुळे त्याचा अपहार होतो आहे. मध्यंतरी प्राडाचं प्रकरण गाजलं. तसंच जर आपल्या खाद्यसंस्कृतीलाही GI किंवा पेटंट मिळालं तर त्याचे फायदे किंवा त्यासाठी काय करावं लागते, यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सचिन शानभाग सर. तर त्यांनाच विचारूया आपण. नमस्कार, सचिन शानभाग, हॉटेल अयोध्या. तांबड्या आणि पांढऱ्या रस्स्याची किंवा मटण कोल्हापुरीची एक फार जुनी ओळख आहे, राजे रजवाड्यांच्यापासून. आत्ताच आपले आर्यमान साहेबांनी सांगितलं. विषय असा आहे की आत्ता जे काही प्राडाचं जे काही चाललेलं आहे, चप्पल कोल्हापुरी, पण त्यांनी त्याचं सगळं मार्केट मारायला लागलं. थोडक्यात मी मध्ये पण असं ऐकलं की कोल्हापुरी चप्पलचं पेटंट बेळगाव कोल्हापुरी चप्पल म्हणून घ्यायला आलं आहे. नाव कोल्हापूर असताना त्यांना कसं मिळतं आहे, ह्याबद्दल आमची जळजळ आहे. आता कोल्हापुरी गूळ आहे, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी आहे. कोल्हापुरी कांदा लसूण चटणी फक्त कोल्हापुरात बनते म्हणून त्याला कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणतात. तांबडा पांढरा हा कोल्हापूरचा आहे, मटण कोल्हापुरी. ह्याचं पेटंट मिळण्यासाठी शासनानं आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे, कारण आमची ताकद तिथे पण पोचू शकत नाही. आम्ही त्याच्याशी पाठपुरावा करायला आम्ही कधीही तयार आहोत. आम्हाला कधीही बोलवा, आम्ही त्याचा सर्व माहिती गोळा करायला आम्ही तयार आहोत. तर आता तांबड्या पांढऱ्या रश्श्याचं चव जगभर पसरलं आहे. मला सांगायला आनंद वाटतो की 5 स्टार हॉटेलच्या मेनूमध्ये देखील तांबडा पांढरा, मटण कोल्हापुरी, चिकन कोल्हापुरी या लागले. पण थोडंसं असं होतं की कोल्हापूर सोडलं तर तांबडा म्हणजे तिखट आणि पांढरा म्हणजे गोड असं नसताना, कोल्हापूरला जो पांढरा रस्सा आणि तांबडा रश्श्यासाठी जी वापरली मसाल्याची एक लज्जत आहे किंवा एक इन्ग्रेडियंट साहित्य आहे, ते अक्षरशः 10-10 दिवस, 8-8 दिवस घरी बायका ते मटेरियल आणायचं, ते चूज करायचं, त्याचं साफ करायचं, निवडायचं, पकडायचं, त्यानंतर त्याला तळायचं, ते ड्राय करायचं, त्यात मॉइश्चर नसायला पाहिजे, इतकं सांभाळून त्याची पावडर करून ती वर्षाचा साठा, जशी मुंगी एक साठा करून ठेवते तसे तो वर्षाचा साठा ते करून त्याचं व्यवस्थित पॅकिंग करून अर्धा न लागता, म्हणजे त्याला ड्राय ह्याच्यात ठेवून ते वर्षभर वापरतात. म्हणून त्याची चव आहे. साधी मिरची जर बघितली तर मला जर तुम्ही काश्मीरी चिली घेतली तर कलर लाल आहे, तिखट नसते. बेडगी घेतलं तर मीडियम कलर, मीडियम तिखट. आणि जर तुमची गुंटूर घेतली तर भयानक तिखट कलर नाही. मग त्याचा मिलाफ करून जळजळणार नाही आणि त्याची टेस्ट कशी मेंटेन राहील ह्याच्याबद्दल सगळं आपले कोल्हापुरी लोक म्हणजे त्यात माहीर आहेत.
हे बाहेरच्या लोकांना माहीत नाही, त्यामुळे तांबडा पांढरा म्हटल्यानंतर फक्त तिखट करून द्यायचं. ह्यामुळे आपलं नाव खराब होत आहे. आणि ह्यासाठी आपल्याला पेटंटची गरज आहे की एखादा माणूस काय ते करणार आहे, त्याचं जेव्हा पेटंट असेल तर तो सांभाळून जरा मी आता एखाद्याचं नाव XY, आता तरुण भारत तुमचं नाव आहे, मी वापरू शकत नाही कारण तुम्ही त्याचं पेटंट घेतलं, तुम्ही त्याचं रजिस्टर मार्क केलं आहे. तसं रजिस्टर मार्क होणं फार गरजेचं असं मला वाटतं आहे. आणि एक चांगलं त्यात एक सुधारणा अशी करते आहे की बऱ्याच लोकांचं व्हेजिटेरियन असतात, पण त्यांना तांबडा पांढरा रस्सा काय आहे. मग आम्ही आता प्रयत्न करायला लागलो आहे मसूर डाळीपासून तांबडा रस्सा करायचा आणि काजू, तीळ, खसखस, बदाम हे घालून मटणाचा ज्यूस न वापरता व्हेजिटेबलचा अर्क घालून त्याच्यापासून पांढरा रस्सा करायचा आम्ही आता चालू केलं आहे. आणि लोकांना ते आवडायला लागलं आहे कारण ह्या भूमीवर जेवढ्या वस्तू आहेत ते सगळ्या लोकांना टेस्ट करायला तर मिळालं पाहिजे. एकाला इच्छा असते काय आहे तांबडा पांढरा रस्सा, तर ते जो व्हेजिटेरियन असतात त्याला देखील आम्ही तसं देतो आहे. आता आम्ही चालू केलेलं त्याला. ज्या पद्धतीनं इटलीतील प्राडा नावाच्या कंपनीने कोल्हापुरी चप्पलचा अपहार केला आणि त्यांनी ती चप्पल 1,20,000 रुपयाला इटलीमध्ये विकायला ठेवली, पण कोल्हापूरकरांनी आत्ता GI असेल किंवा आपल्या कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीला पेटंट मिळण्यासाठी प्रयत्न करणं आज काळाची गरज आहे. आणि तसा प्रयत्न कोल्हापूरचे व्यावसायिक असतील ते सध्या करत आहेत. आणि कोल्हापूरचा जो पांढरा तांबडा रस्सा आहे त्याचा इतिहासही बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. काही लोक बाहेरचे येत आहेत इकडं आणि ते हॉटेल काढत आहेत आणि वेगवेगळे पदार्थ किंवा अजिनोमोटो वगैरे वापरून ते कोल्हापुरी तांबडा पांढरा बनवायचा प्रयत्न करत आहेत. पण ॲक्च्युली कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा हा इथल्या मसाल्यांची खासियत आहे. तो म्हणजे रस्सा बनवला जातो, त्याला एक पारंपरिक बाज आहे त्या रश्शाला. आणि मला वाटतं की तो कायमस्वरूपी जपायचा जर असेल तर त्यासाठी आपण पुढाकार घेणं गरजेचं आहे. GI असेल किंवा पेटंट असेल हे मिळणं खरंच काळाची गरज बनली आहे.